त्यांचं काय नुसतं बोलायचं काय करायचं आगमन झालं म्हणजे आपले सचिन याच दरम्यान सचिनजी साळुंखे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं देखील सरचे स्वागत. चला मॅच इज ऑन. पंचांचा इशारा आलाय. श्याम कराळे सरांनी इशारा दिलाय. लेट्स प्ले द क्रिकेट. नॉनसेगर पंचांच्या भूमिकेमध्ये विनोदजी भगत सर. चला इशारा दिलाय विनोदजी भगत सर. आज तुमच्या मागे हात धुवूनच लागलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे वेळ कोणासाठी थांबत नाही, घड्याळाचे काटे कोणासाठी थांबत नाहीत. पंचांचा इशारा आलाय. एमटीसी लाईव्ह देखील सज्ज आहे. कुणाल म्हात्रे देखील सज्ज आहे. चला पहिला बॉल टाकण्यासाठी लेट्स प्ले द क्रिकेट. विनर वर्सेस विनर लढाई. दीपक आणि त्यांच्या समोर आहेत दत्ता साळुंखे. पहिलाच बॉल. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर आक्रमण. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या बॉलवर पहिला धक्का प्राप्त होतोय. वांगवाली महिन टीमला मिळाली पहिली सफलता. दीपक बॅक टू डगआउट. पहा टाळ्यांचा कडकडाट होतोय. भरपूर काही अनुभव आहे दत्ता साळुंखे यांच्याकडे. मागच्या मॅच मध्ये एक षटकार फक्त दिला होता. टोटल 7 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यामुळे ट्रम्प कार्ड कदाचित आपल्या टीम साठी ठरू शकतील. परंतु समोर जर आपण पाहिलं तर मराठा वॉरियर जुळेवाडी ही टीम देखील आपण पाहिलं तर मोठी बॅटिंग लाईनअप असलेली ही टीम सध्या तुम्हाला पाहायला मिळते. वेर इज वन एंडिंग देर इज न्यू बिगिनिंग. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये अधिक काटकर. अधिक काटकर यांची जर बॅट बोलायला लागली तर भरपूर काही इतिहास देखील घडवू शकतील. पहा मॅच मध्ये पहिला बॉलवर पहिली सफलता प्राप्त झाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. डीप लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. 30 यार्ड सर्कल. इनफिल्डच्या आतमध्ये देखील क्षेत्ररक्षण आपण पाहतो. मिड ऑन मिड ऑफ सज्ज आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट पॉइंट. त्यानंतर शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार आहे. अधिक काटकर देखील तयार. अधिक काटकर यांच्यासाठी बॉल. यावेळी आपण पाहतोय बॅटच्या टोला लागला आहे फटका. स्वतःवर नाराज जरूर आहे परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. जरूर धोका या ठिकाणी प्राप्त झाला होता. यष्टीरक्षक रोहनने भरपूर एफर्ट्स त्या ठिकाणी ओतले परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. यष्टीरक्षक विजय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर खूप चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं पण त्यांच्या रीच पासून थोडंसं दूर होता. आता पहिलं धाव स्कोर कार्ड वर लागली. श्री गणेश जरूर झालाय आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दत्ता साळुंखे. अधिक काटकर यांच्यासाठी हा बॉल. अगदी आपण बॅटचा स्विंग पाहिलाय. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. दबाव 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 टाकण्याचा प्रयत्न उत्साह आपल्याला पाहायला मिळतात. रोहन यांचा पाहायला मिळतोय कारण आज वातावरण देखील खूप चांगलं आहे. त्यामुळे काल जशी तुम्हाला उन्हाची लाही पाहायला मिळेल आज आल्हाददायक वातावरण होतं. तेवढा एक जोश वेगळा देखील आहे. ही विकेट फार महत्वाची आहे. टॅप केलाय मिडॉनला क्षेत्ररक्षक. रोहन पुन्हा बॉलवर जातात. कोणत्याही प्रकारची धाव नाही. आता आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. अगदी खांदे आपल्याला पाहायला मिळतात. पहा आत्मविश्वासपूर्ण खेळी वांगवेली महिन टीम करताना आपल्याला पाहायला मिळते कारण समोर विस्फोटक बॅट्समन आहेत. शैलेश काळे आतापर्यंत नॉन स्ट्राईकला राहिलाय आणि हीच रणनीती आहे वांगवेली महिन टीमची देखील की शैलेश काळेला नॉन स्ट्राईकला ठेवायचंय. परंतु अधिक काटकर देखील तेवढंच कॅलिबर असलेले खेळाडू आहेत. हे दाखवून देण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर. वन बाउन्स. नो चान्स. आउट ऑफ द पार्क. बॉल सीमारेषा पार. पंच श्याम कराळे सरांचा इशारा. इट्स अ चौकार. पहा जास्त काळ थांबायला मला देखील वेळ नाही हे अधिक काटकर सांगतात आणि मी अगोदरच सांगितलं होतं की यांच्या बॅटला जर सवय झाली तर यांची बॅट जर बोलायला सुरुवात झाली तर ते देखील एखादा वेगळा इतिहास या मैदानावर रचू शकतात. दोन पहा अगदी प्रतिभावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परंतु तेवढंच टिट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर द्यायला गोलंदाज दत्ता साळुंखे देखील तयार आहेत. अनुभवाचा पूर्णपणे वापर केला. यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुरज्जल विकेटचं पतन. दुसरा धक्का लागलाय मराठा वॉरियर जुळेवाडी टीमला. अधिक काटकर बॅक टू डगआउट. आता पहा पडझड व्हायला सुरुवात झाली मराठा वॉरियर जुळेवाडी टीमची. परंतु पडझड जरी झाली तरी तुमची धडपड कमी होता कामा नये. बरोबर आहे ना. काय नुसतं कुणाल म्हात्रे आमच्या सोबत जोडले गेलेले आहे. कुणाल म्हात्रे हे नाव असलं की मैदाना
व्यासपीठ असं आमचं हास्य बोलतं असतं, पण आज थोडेसे मायूस पाहायला मिळतात. चला मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये येत असताना आपण पाहतोय, कारण मराठवाडी जुळेवाडी या टीमने मागच्या मॅच मध्ये खरं तर नेत्रदीपक खेळी केली होती. शैलेश काळे अजून नॉन स्ट्राईकला. क्रिकेट मधलं हे परिसूत्र आहे पहा, क्रिकेटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी खरंच समजून घ्याव्या लागतात. जो इन्फॉर्म बॅट्समन आहे त्याला तुम्ही सिंगल काढा, त्याला स्ट्राईक रोटेट करा. कारण शैलेश काळे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकही बॉल अजूनही फेस केलेला नाही. सचिन आसवले कव्हरच्या दिशेने ठोकून काढलाय, बॉल जाईल सीमारेषेच्या पार, पंचांचा इशारा आलाय, चौकार. पहा ही स्ट्रेंथ आहे अगदी. पहा सचिन आसवले मैदानामध्ये आल्यानंतर त्यांची डेलिकेट शरीरयष्टी पाहिल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, परंतु त्याचं उत्तर त्यांनी दिले. कारण हे क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 10 धावा. मॅजिकल फिगर मध्ये आता मराठा वॉरियर्स जुळेवाडी ही टीम पोहोचली गेली. 10 अंक सचिन रमेश तेंडुलकर यांचा, ज्यांनी खरं तर क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त करून दिलंय जे इंटरनॅशनल क्रिकेटला. आणि सध्या देखील आपण पाहिलंय, जर इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं, जम्मू काश्मीरला आता गेले होते आणि रोडवर फक्त बॅटिंग केली आणि त्यांचा तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय की ज्याला आपण पाहिलं तर मिलियन्स मध्ये लाईक्स प्राप्त झाल्यात. हे सचिन तेंडुलकरची कामगिरी आहे. क्रिकेटचा देव उगीच त्यांना म्हटलं जात नाही. चला 10 या अंकावर आणता शैलेश काळे, इन्फॉर्म बॅट्समन, ज्याच्याकडे संपूर्ण आशा अपेक्षा संपूर्ण गावाची आता खरं तर प्रतिष्ठा पणाला लागली की पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा. कारण दोन्ही टीम मध्ये जर पाहिलं तर आक्रमक खेळाडू आहेत, आक्रमक रवैया त्यांनी आजच्या दिवसामध्ये धारण केलाय. त्यामुळे या मॅच मध्ये एक चांगला स्कोर या ठिकाणी प्राप्त करावा लागेल. मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम. शैलेश काळे द्वितीय क्रमांकाचा षटक, निखिल हाताळत असताना पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल टॅप केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव काढण्याचा मानस नाहीये. कारण सचिन आसवले जरूर गेले होते पुढे, परंतु शैलेश काळ्यांनी थांबवलंय. धोका रिस्क आता कुठल्याही प्रकारचा पत्करायचा नाही, कारण अगोदर थोडीशी पडझड झाली आणि हे देखील माहिती आहे की इथून मॅचला टर्निंग पॉइंट होऊ शकतो एखादा जर विकेट गेला तर. निखिल पुन्हा एकदा तयार, समोर शैलेश काळे यांच्यासाठी फुलर लेनचा बॉल. चूक जरूर झाली होती परंतु फटका कनेक्ट नीटचा झाला नाही. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षकांनी बॉलला अडवलंय, तोपर्यंत एक फक्त सिंगल प्राप्त होईल. खर तर पहा आज नसीबी बहादुरों का साथ देता हे असं म्हटलं जातं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. आणि आज जर पाहिलं तर कुठेतरी झुकताना पाहायला मिळतंय वांग व्हॅली महिन टीमच्या दिशेनं, कारण फटके आज फसताना पाहायला मिळतात. इथे देखील पहा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एक दर्जेदार झेल पकडला जातोय, संपतोय. सचिन आसवले या आक्रमक बॅट्समनचा खेळ आणि जल्लोष जल्लोष आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. आणि का होणार नाही, सेलिब्रेशन तो बनता ही है, कारण 3 आक्रमक खेळाडू मैदानाच्या बाहेर. निराशाजनक कामगिरी मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघासाठी करत असताना, परंतु अजूनही विसरून चालणार नाही. इन्फॉर्म बॅट्समन आपण पाहिलं तर शैलेश काळे मैदानाच्या आतमध्ये. या वर्षीच्या सत्रामध्ये अनेक मैदान या खेळाडूंना अक्षरशः एक हाती गाजवली, तर शैलेश काळे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीला आता कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट स्वतः कर्णधार सचिन काटकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे ही जोडी देखील भरपूर काही कमाल धमाल या मैदानावर करू शकते, परंतु हीच ती वेळ आहे, इथे काहीतरी बदल घडवून आणलं पाहिजे. निखिल पुन्हा एकदा तयार, सचिन काटकर यांच्यासाठी. हाफ ट्रॅकर बॉल लेफ्ट केलाय, लेफ्ट केल्यानंतर पहा यष्टीरक्षकाकडून झाली चूक. पंच विनोद भगत आपल्याकडे वळतात आणि त्यांच्या माध्यमातून इशारा दिलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेला बॉल आणि तो सोबतच वाईडचा इशारा देखील. कारण क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला थांबवाव्या लागतील. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी, गती तुमची महत्वाची नाही. मोहम्मद शामी याला एका वृत्तपत्राने प्रश्न विचारला होता, मुलाखत चालू होती आणि तिथे प्रश्न विचारला होता की जगातील कोणते फास्टेस्ट बॉलर तुला जास्त आवडतात. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला फास्टेस्ट बॉलर आवडत नाहीत, तर मला जे बॉलर अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतात ते बॉलर मला जास्त आवडतात. हे चांगलं उत्तर आपल्याला मोहम्मद शमीच्या माध्यमातून ऐकायला आलं आणि इथे मात्र आपण पाहू शकतोय एक फक्त सिंगल प्राप्त होईल. आज खरं तर
नशिबाची साथ म्हणावी लागेल की कामगिरी देखील चांगली, कारण प्रत्येक वेळी नशिबावरच भरोसा ठेवून चालत नाही. हाथों की लकीरों पर विश्वास मत करना, क्योंकि लकीरें उनकी भी होती है जिनके हात नहीं होते. आणि आज खूप दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते वांगवेली महिन संघाच्या माध्यमातून, कारण आक्रमक बॅट्समन आहेत समोर, परंतु त्यांना पूर्णपणे निष्प्रभ करून टाकले आजच्या दिवसामध्ये. लेंथ खराब आहे, पंच वळलेत, इशारा दिलाय वाईडचा, आणखीन एक सिंगल ऍड होईल. या गोष्टी रोखाव्या लागतील. तुमची गती महत्वाची नाही, तुमचा टप्पा जास्त महत्वाचा आहे. कारण पहा गती कधी कधी विनाशाला कारणीभूत ठरू शकते. मग तुम्ही गाडी चालवत असाल किंवा क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असाल, परंतु टप्पा जर प्रॉपर नसेल तर ते विध्वंसक ठरू शकते. टप्पा चांगला आहे, परंतु टप्पा अगदी आपण पाहिलं तर स्लॉट मध्ये होता, बॉलला पाठवून दिले. बॉल अगदी हवाई सफर करण्यासाठी गगनचुंबी षटकार. कॅप्टन आहे, कॅप्टन आता नेतृत्व करतोय आपल्या टीमचं. म्हणजे अनेक खेळाडू आपले धारातीर्थी पडलेत आणि पॅन्डल मध्ये जाऊन आता विसावलेत. आणि आता संघाची जबाबदारी, कारण जबाबदारी आली की खांदे थोडेसे मजबूत करावे लागतात, आणि जबाबदारी आली की खांदे मजबूत होतात. आणि सचिन काटकर यांनी दाखवलंय आता जबाबदारी मला घ्यायची आहे, कारण मी संघाचा नेतृत्व करणारा लीडर आहे. यावेळेला रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय वाईड. पहा दक्ष पंच आहेत आमचे विनोदजी भगत सर, आणि त्यांच्या माध्यमातून यस तो कमी देखील होईल अपेक्षा करूया. त्यामुळे तुम्हाला सातत्याची ही भूमिका साकारावी लागेल. आणि यांच्याकडे भरपूर काय अनुभव आहे, भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे, क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे, आणि आज त्या अनुभवाच्या जोरावर पंचांची भूमिका करतात. फटका इथे फसलाय, शुड बी डेंजरस. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखीन एका विकेटचं पतन. चौथा धक्का लागलाय. मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम आणि स्कोर कार्डवर लागल्या धावा 21. आता हे 6 बॉल अगदी निर्णायक असतील. या 6 बॉल मध्ये कशा पद्धतीचा 6 बॉल मध्ये कदाचित 15 रन्स जरी आल्या तरी या ठिकाणी एक फायटिंग स्कोर उभा करू शकतोय. कारण 3 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये तुम्हाला 35-40चा स्कोर या ठिकाणी होणं गरजेचं आहे. परंतु वांगवेली महिन टीम कडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं रोहन यांच्या बॅट मधून जे आक्रमक बॅटिंगचं प्रदर्शन त्यांनी केलं, त्याचा जर विचार केला तर नक्कीच या ठिकाणी एक चांगला फायटिंग स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल. परंतु क्रिकेट कोणी गाजवला, काल कोणी गाजवला, उद्या कोण गाजवेल, यापेक्षा आज काय केलं जातं हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. आणि शैलेश काळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये, कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी शैलेश काळे यांची. बघूया शेवटचं षटक शैलेश काळे कशा पद्धतीनं फेस करतात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर स्वॅग से करेंगे स्वागत. पहिल्या बॉलला फेकून दिलाय 6 धावांसाठी, सीमा रेषा पार. षटकार. शैलेश काळे हे सांगत होता की ही वादळापूर्वीची शांतता होती, मी आता पूर्णपणे बायोडाटा रीड करतोय, आणि आक्रमक रवैया पहिल्याच बॉलवर त्यांनी धारण केलाय. संतोष यांच्याकडे भरपूर अनुभव आहे, अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत, भरपूर मॅचेस त्यांनी देखील एखादी फिरवलेले आहेत. परंतु आज समोर तेवढ्या ताकदीचे खेळाडू आहेत, या वर्षीच्या सत्रामध्ये भरपूर इन्फॉर्म बॅट्समन राहिलेले आहेत. शैलेश काळे पहिल्या बॉलवर आले षटकार, पहिल्या बॉलवर स्वागत केले षटकाराने. दूसरा देखील बॉल. रात नहीं खौफ बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है. इथे शैलेश काळेने दाखवून दिले आपली स्ट्रेंथ काय. 2 बॉलवर 2 आलेत आक्रमक फटके, अर्थातच बॉल सीमा रेषा पार. षटकार, लॉंगेस्ट षटकार आपल्याला पाहायला मिळाले. शैलेश काळे यांच्या बॅट मधून आता स्कोर फलकावर जे प्रोजेक्टेड स्कोर आम्ही केलं होतं 35, 2 बॉल मध्ये ते 35 जावा. म्हणून मी म्हटलं काल तुमचा काय होता तो इतिहास होता, फ्युचर तुमचं काय, तुमचं भविष्य असेल, परंतु वर्तमान तुमचं काय सांगतंय. आणि वर्तमान हेच सांगतोय की शैलेश काळे
इज फायर नाव. आता शैलेश काळे अगदी आल्हाददायक वातावरणामध्ये या मैदानावर अगदी आग ओकताना पाहायला मिळते. एकीकडे सकाळच्या सत्रामध्ये होतं पावसाचं सावट आणि इथे आता शैलेश काळे अगदी आग लावत असताना इथे फटका जरूर फसलाय, परंतु चूक जरूर महागात पडू शकते. आणि एक फक्त सिंगल, परंतु महत्वाची गोष्ट की शैलेश काळे अजूनही स्ट्राईकला आहेत. पुन्हा एकदा संतोष तयार. शैलेश काळे यांच्यासाठी हा देखील बॉल पाठवून दिलाय. बॉल सीमारेषा पार. तिसरा षटकार आलाय शैलेश काळे यांच्या बॅट मधून. पहा, सुरुवातीला विजलो जरी आज माझा हा अंत नाही, पेटे नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे दाखवून दिलंय शैलेश काळेने. आणि का बरं मला पाटण तालुक्यामध्ये आयकॉन म्हणून निवडलं जातं, सातत्याने हे दाखवून दिलंय. संतोषांचा मैदानाचा आता कोणतीही बाजू मी ठेवायला तयार नाही, कारण प्रत्येक दिशा ही आता माझीच आहे. अगदी हे मैदान त्याने आपल्या कवेमध्ये घेतलंय. जीवन के सफर में जो संघर्ष करके आगे बढ़ता है वही इंसान आगे चलकर मुकद्दर का सिकंदर कहलाता है. आणि आता तशीच कामगिरी शैलेश काळे यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. नेत्रदीपक फटकेबाजी, अगदी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे पेटतील अशा प्रकारची फटकेबाजी शैलेश काळे यांची. कारण रूम भरपूर मिळाला, बॅकफुटला गेले. आपण पाहिलं कव्हर पॉइंटच्या डोक्याच्या वरून बॉल सीमारेषा पार षटकार. अजूनही एक बॉल अजूनही शिल्लक असेल. शेवटच्या बॉलवर काय येईल? आजच्या दिवसातील 5वा षटकार पाहायला मिळेल का? बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय. वन ऑफ द लॉंगेस्ट षटकार. 5 षटकार या शेवटच्या षटकामध्ये, अर्थात शेवटच्या षटकामध्ये आल्या 30 धावा. आणि आता पल्ला गाठायचा आहे 52 रन्स. 52 runs on scorecard, required 53 runs to get victory for वांगवेली महिन टीम. पहा, शैलेश काळे वेल प्लेड. काय अप्रतिम फटकेबाजी शैलेश काळे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. जी मॅच जरूर फसली होती त्या मॅचला आता खुदकर हसवलं गेलं त्यांच्या बॅट मधून. परंतु वांगवेली महिन टीमचा जर विचार केला तर ती टीम देखील विस्फोटक खेळाडूंचा भरणा असलेली टीम आहे. हार ती देखील टीम मानणार नाही, त्यामुळे ही लढत खूप महत्त्वपूर्ण असेल. चला, नवलाई स्पोर्ट्स जिंती आयोजित पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने नवलाई स्पोर्ट्स जिंती आयोजित सन्माननीय ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंखे यांचा वाढदिवस आहे. शून्यातून खरंतर ज्यांनी विश्व निर्माण केलं आणि ज्यांनी या नवी मुंबई परिसरामध्ये आपले एक वेगळं व्यक्तिमत्व, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, आपल्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू सन्माननीय ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंखे यांचं आपल्याला पाहायला मिळतात. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व त्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आज नवलाई स्पोर्ट जिंती यांच्या आयोजनातून उमटलेली ही स्पर्धा अर्थात नवलाई देवी चषक 2024 प्रथम क्रमांक सन्माननीय प्रमोद दादा साळुंखे यांच्या माध्यमातून अध्यक्ष जय हिंद प्रतिष्ठान आणि आधार फाउंडेशन यांचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून 30,000 रुपयाचं रोख पारितोषिक, द्वितीय क्रमांक सन्माननीय अंकुशजी कदम साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तृतीय क्रमांक सन्माननीय लक्ष्मीकांत पाटील दादा माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक
सन्माननीय धनाजी पाटील साहेब आणि अंकुशजी गराळ साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। मालिकावीर कूलर सौजन्य कुमार मयंक कृष्ण साळुंके यांच्या माध्यमातून त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार। उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य निलेशजी डगे साहेब समाजसेवक वडगाव मावळ यांच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज शूज सौजन्य निलेशजी डगे साहेब समाजसेवक वडगाव मावळ यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज सौजन्य सचिनजी आबाजी येळवे साहेब यांच्या माध्यमातून समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आणि योगेश दादा चव्हाण युवा समाजसेवक माननीय अभिषेकजी दंत युवा सैनिक आणि माननीय योगेशजी खांडेकर साहेब छत्रपती शासन ग्रुप यांच्या माध्यमातून चषक आमच्यापर्यंत सौजन्य पुरस्कृत करण्यात आले। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आभार व्यक्त करतोय। आणि यूट्यूब सौजन्य माननीय संतोषजी साळुंके साहेब यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य रोहितजी यादव साहेब यांच्या माध्यमातून डीजे सौजन्य माननीय श्री अनिलजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून आणि अनिकेतजी नलावडे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। मैदान सौजन्य जनार्दनजी खांडेकर साहेब माननीय सूरजजी डिसले माननीय प्रवीणजी नेवगे साहेब माननीय देवदास अनुते साहेब आणि सागरजी नलावडे साहेब यांच्या माध्यमातून हे मंडप सौजन्य मैदान सौजन्य आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे। या सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय। बॅनर सौजन्य राहुलजी खांडेकर प्रदीपजी नलवडे अजयजी खांडेकर नाश्ता सौजन्य राहुल दादा यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह मान्य श्री ओमकारजी चव्हाण साहेब आणि फटाके सौजन्य रवींद्रजी पाटील साहेब या सर्व देणगीदारांचं या ठिकाणी आम्ही जरूर या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। 53चं टार्गेट आहे आणि विजय पहिला बॉल फेस करण्यासाठी सचिन आसवले पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट श्रीकरांचा फटका अधिक कटकर बॉलच्या खाली परंतु बॉल त्यांच्या रीच पासून थोडंसं बाहेर। पहिल्याच बॉलवर पंचांचा इशारा आला घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला आणि एक सिंगल मात्र प्राप्त झाली। पल्ला मोठा आहे डेस्टिनेशन मोठं आहे स्वप्न मोठं आहे प्रवास मोठा आहे काम देखील मोठं करावं लागेल। सचिन काटकर आसवले यांचा हा बॉल इथे मात्र पहा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सुरेख झेल आणि संपला बॅट्समन विजय यांचा खेळ। पहा भरपूर वेळ बॉल हवेत राहिला अगदी बॉलवर शेवटपर्यंत नजर जमवली। शैलेश काळे आजच्या दिवसामध्ये खरं तर ट्रम्प कार्ड ठरतायत त्यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन विजय बॅक टू डगआउट। आज सगळीकडे आपण पाहिलं गोलंदाजी करताना शैलेश काळे फलंदाजी करताना शैलेश काळे आणि क्षेत्ररक्षण करताना शैलेश काळे पाटण तालुक्यातील हे नाव का बरं आयकॉन काढूनच्या यादीमध्ये गणलं जातं शैलेश काळे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय कारण स्वतःला सिद्ध करा लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील। आज आमच्याकडे भरपूर काही त्यांच्याविषयी बोलण्यासारखं आहे कारण त्यांचं काम देखील तेवढंच मोठं आहे। जिसका बडा जितना काम उसका बडा नाम। नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले 12th मॅन चला सचिन आसवले पुन्हा एकदा तयार। रविराज साठी हा बॉल बॅटला ब्रश करून गेलाय बॉल बॅक टू बॅक आलेले दुसरी सफलता या ठिकाणी पाहायला मिळतोय। अगदी टीट फॉर टॅट जशा ससे प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज सचिन आसवले या गोलंदाजानं। का बरं प्रत्येक फॉर्मॅट मध्ये माझं नाव घेतलं जातं। रबर बॉल क्रिकेट असेल ते देखील मी गाजवलंय टेनिस बॉल क्रिकेट असेल ते देखील मी गाजवलंय आणि लेदर क्रिकेट असेल ते देखील मी गाजवलंय कारण माझ्याकडे भरपूर काही अनुभव आहे। हे सचिन आसवले उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्याच षटकामध्ये 2 विकेटचं पतन आता पडझड लागली कारण जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीमने परंतु त्यानंतर शैलेश काळे नावाचं जे वादळ आलं वादळ घोंगावलं आणि त्या वादळाने भरपूर काही विध्वंस केला वांगवाली महिन टीमच्या अगेन्स्ट। आता तसा एखादी विध्वंसक बॅटिंग करावी लागेल। योगेश यांच्यासाठी हा देखील बॉल पहा ही जादू आहे सचिन आसवले यांची लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि आता जादूचा वापर करतात बॉलवर थोडस आपल्या बोटातील जादूचा देखील वापर करतात आणि म्हणूनच की काय बॅट्समन थोडेसे बीट होतात। व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी राऊंड द विकेट आणि या वेळेला आपण पाहतोय आणखीन एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न या बॉल साठी उत्तर नव्हतं बॅट्समन योगेश कडे आणि आलाय डॉट बॉल।
पहा कोणतेही मॅच या फक्त बॅटिंग करून जिंकता येत नाही तर गोलंदाज देखील ट्रम्प कार्ड ठरू शकतात. सचिन आसवले हेच सांगण्याचा प्रयत्न करतात. यावेळी मात्र रीच मध्ये होता परंतु तिथे अलॉंग द कार्पेट बॉल मारण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर क्लोज एन्काउंटर ठेवलं गेलं होतं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. आणि इथे मात्र पहा पहिल्या इकॉनॉमिकल षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली आणि स्कोर कार्ड वर लागल्यात 2 धावा. अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहे. येस खर तर क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील असताना सुद्धा स्वप्न बैलगाडा शर्यतींचं नाद आहे. कोणाला क्रिकेटचा नाद असतो कोणाला बैलगाडीचा नाद आहे. नाद हे प्रत्येकाला वेगवेगळं असतं पण कोणाला कसला कसला तरी नाद असायला पाहिजे. फक्त परंतु संपूर्ण महाराष्ट्राला सध्या गौतमीचा नाद लागलाय. चला शैलेश काळे इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. आता वर्चस्व गाजवण्याच्या तयारीमध्ये पंचांचा इशारा आलाय. सिंगल डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय आणि घोषंगी क्षेत्रामध्ये डिक्लेअरचा इशारा पंचांच्या माध्यमातून बॅटकट आणि एक सिंगल मात्र ऍड होईल. रोहन यांच्यावर अपेक्षा आहे जबाबदारी आहे. जबाबदारीचं ओझं त्यांना आता पेलावं लागेल. संपूर्ण गाव प्रतीक्षा करते रोहन यांच्या बॅट मधून एखादा षटकार येऊ दे. परंतु इकडे शैलेश काळे त्यांचे संपूर्ण समर्थक आपण पाहतोय मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम ते देखील विचार हेच करतात की इथे आणखीन एक विकेटचं पतन होऊ दे आणि खास करून रोहन कारण हा खेळाडू किती विध्वंसक असू शकतो. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर्स स्टँड अँड डिस्पॅच. विनोदजी भगत सरांचा इशारा आलाय. बॉल सीमारेषा पार षटकार. भगत सर पोट जर कमी करायचं असेल तर गोटे अंपायर कसे नाचतात तसे तुम्हाला नाचावं लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण डीजे चालू करू. थोडीशी आपली चरबी देखील कमी होईल पोटाची. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. दिशा या वेळेला मात्र फक्त चुकीची आहे परंतु एक सिंगल मात्र देऊन जाईल. हा रविवारचा दिवस आहे. सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस आहे. विनोदजी भगत सर आमच्याकडे बघतात आणि ते देखील सांगतात सर मटणाचा दिवस आहे आणि चिकनचा दिवस आहे. तुमचे इशारे आमच्या लक्षात आले. स्कोर कार्ड वर लागलेत आता धावा 10. डबल डिजिट मध्ये आणखीन एका विकेटचं पतन. आता हा चटका फार महागडा ठरू शकतो. हलकासा ब्रश करून गेला बॉल बॅटला आणि इथे अधिक काटकर यांनी केलेली कोणती नाही चूक. आणखीन एका विकेटचं पतन. आतापर्यंत 3 विकेटचा जर विचार केला तर 3 विकेट कॅचेसच्या स्वरूपात. त्यामुळे फिल्डिंगचं प्रदर्शन खूप चांगलं होत असताना मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम जो फार मोठा अडसर ठरू शकत होता रोहन त्यांना आता परतीचा प्रवास करायला लावलाय आणि ही मॅच वर आपलं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. पहा शैलेश काळे यांनी आज खरं तर स्वतःच्या नावाची दखल घ्यायला लावली. एक षटकार जरूर खालाय परंतु कमालीचं कमबॅक. अगदी डाऊन टू अर्थ हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला डाऊन टू अर्थच राहावं लागतं. जेवढे जमिनीवर खाली बसाल तेवढं तुम्हाला पडण्याचा धोका कमी. फटका चांगला आहे. शीघ्र क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. लवकर पिक केला बॉल परंतु 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून चूक होते. एकीकडे आपण पाहतो सचिन काटकर संघाचा संघनायक आणि या संघाचा आणखीन एक ट्रम्प कार्ड सचिन आसवले. 2 सचिन एक सोबत आले. कॉलिंग खराब आणि इथे झेल ड्रॉप. 2 धावा एकच धाव दरम्यानच्या काळामध्ये जरूर काढली गेली परंतु क्रिकेटमध्ये कॉलिंग फार महत्वाचं आहे. आता मॅच वर वर्चस्व पकड आपली निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. अगदी पाना एकदम फिट केलंय मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम वर लवसर आणि लवसर आज मॅचचा आनंद घेतात. थोडासा आम्हाला आनंद देण्यासाठी ते मॅचचा आनंद घेतात. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका फिरवलाय भवऱ्यासारखे फिरलेत. बॉललाही फिरवून दिलाय. बॉल सीमारेषा पार षटकार. वेळ अजूनही गेलेली नाही. वेळ अजूनही आणली जाऊ शकते. पहा आयुष्यामध्ये चांगली वेळ किंवा वाईट वेळ आपल्या आयुष्यामध्ये ना हे सर्वस्वी आपल्यावर जबाबदारी असते.
तुम्ही चांगली वेळ आणलीत तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होईल. कदाचित खराब वेळ देखील चुकीच्या निर्णयामुळे येऊ शकते. आता मात्र शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये आल्यात 15 धावा, कारण या षटकामध्ये 2 षटकार आले तब्बल आणि 15 धावा. सहा बॉलवर आता 36 धावांची गरज आहे. म्हणजे युवराज सिंगने ज्या पद्धतीनं 6 षटकार स्टुअर्ट ब्रॉडला ठोकले होते, आता त्याची पुनरावृत्ती करायची गरज आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल. आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता थोडस आपण धूसर होताना पाहायला मिळतात. परंतु आयुष्यामध्ये जेव्हा स्वप्न तुमचं धूसर पाहायला मिळतंय, म्हणजे धुकं जेव्हा पडतं तेव्हा धूसर स्वप्न पाहायला मिळतात, तेव्हा तुम्ही फक्त चालत राहा, तुम्हाला सगळं काही अगदी जवळून व्यवस्थित पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, परंतु तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी झालंय. आणि आज मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम खरं तर बॅटिंग करत असताना देखील चांगली कामगिरी, फिल्डिंग करत असताना देखील चांगली कामगिरी, बॉलिंग करत असताना चांगली कामगिरी, अगदी मी म्हणेन तिहेरी भूमिका बजावत असताना या मॅच मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करते मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम. आता वॉरियर्स सारखी कामगिरी करते. टेनिस क्रिकेटला कुणाल फार महत्वाचे दिवस आलेले आहेत. म्हणजे एकेकाळी आपण जर पाहिलं तर क्रिकेट खेळायला गेल्यानंतर वडील अगदी हात धरून मागे लागायचे. आता परिस्थिती वेगळी आहे. आता जबरदस्तीने सांगतात की जा बाबा मैदानावर जा आणि बॅट हातात घे आणि खेळायला सुरुवात तर कर, कारण टेनिस क्रिकेटला आता खूप चांगले सुगीचे दिवस यायला लागलेत. इथे मात्र पहा शरीराचा वेध घेतलाय, कारण आपण जर पाहिलं तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL मध्ये जर पाहिलं, करण अंबाला 27 लाख, विकी भोईर 14 लाख. आता लाखांवर बोली लागायला सुरुवात झाली. त्यामुळे टेनिस क्रिकेट आता भरपूर काही चर्चेत राहतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये मी हे देखील सांगेन की अनेक व्यावसायिकांचे लक्ष देखील या टेनिस क्रिकेटकडे लागतील. आणि त्याचं कारण देखील असेल की त्यांना त्यांच्या माध्यमातून देखील जाहिरात करण्याची संधी होईल, असं देखील होऊ शकतं. आणि सध्या ते वेध लागायला सुरुवात देखील झाली. तुम्ही जर पाहिलं तर अनेक गर्दीचे रेकॉर्ड्स, अनेक येस विनोद भगत सर, आज आम्हाला थोडंसं एंटरटेन करावं असं आमच्या व्यासपीठाकडून मागणी येत आहे. आणि नवी मुंबईचे गोटे अंपायर म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतोय. फटका चांगला आहे, बॅट मधून आलाय, परंतु थोडंसं मी म्हणेन पंचांचा इशारा, षटकार जरूर आलाय, परंतु एक म्हण आहे, वराती मागून आलेले घोडे काय कामाचे. आणि अगदी सगळं काही संपल्यानंतर आपण सिरियल मध्ये पोलिसांची एंट्री होते, तसं चित्र आता सध्या पाहतोय मैदानाच्या आतमध्ये की सगळं झाल्यानंतर आता षटकार या स्कोर कार्डवर फक्त स्कोर कार्डच्या फक्त कॉलमच भरू शकते, परंतु या मॅचचा रिझल्ट जरूर बदलण्याची क्षमता या षटकारांमध्ये नाही. इथे फटका चांगला आहे, लाजवाब आहे, फुल टू एंटरटेनमेंट या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. आणि अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु परीक्षा चालू आहे, परीक्षेनंतर अभ्यास काय कामाचा सध्या. परंतु आता आपण पाहिलं तर चांगली फाईट या दोन्ही संघांच्या माध्यमातून झाली. मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम अप्रतिम कामगिरी. शैलेश काळे आज बरसले होते आणि अंपायरची थोडीशी बातचीत करताना आपण शैलेश काळे यांना पाहू शकताय. चला मॅन ऑफ द मॅच या देखील मॅचचा नो डाऊट